नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरेद्दी, कॉम्प्युटर पॉईंट जळगाव. सेंटर रिन्युअल 2017 या व्हिडिओ सेक्शनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर पाहत आहोत. त्याच्या अगोदर आपण एकूण भाग 3 बघितले. ह्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण भाग 4 पाहणार आहे, ज्यामध्ये सेंटर क्लासरूम डिटेल्सपासून ते डिक्लेअर प्रिमाइसेस डिटेल्स ऑफ बेसिक अम्युनिटीज इथपर्यंतचा हा व्हिडिओ लेसन आहे. तर बघूया मित्रो की कशा पद्धतीने या भाग 4मध्ये आपल्याला क्लासरूम डिटेल्स लिहिता येतील आणि डिटेल्स ऑफ बेसिक अम्युनिटीज. तर बघूया. तर सर्वप्रथम आपण नेहमीप्रमाणे सोलर लॉग इन करून घ्यावी आणि सोलर लॉग इनला गेल्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत की आपल्याला डिक्लेअर सेंटर क्लासरूम डिटेल्स इथे लिंक आलेली असेल. अर्थात आपण याच्या अगोदरच्या ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या पूर्ण केलेल्या असतील तर, आणि याच्या अगोदर ह्या पूर्ण कशा करायच्या ह्या अगोदरच्या 3 व्हिडिओ लेसन्समध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. तर मी इथे क्लिक करतो आहे. सेंटर क्लासरूमबद्दलची माहिती आपल्याला ह्या ठिकाणी लिहायची आहे. तर जे एक्झिस्टिंग सेंटर आहे त्यांच्यासाठी सूचना अशी आहे की अगोदर आपण मागच्या वर्षी जी काही क्लासरूमची पोझिशन किंवा क्लासरूमचे डिटेल्स दिलेले आहेत ते डिटेल्स तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतात. आहे बघा की क्लासरूम एरिया, करंट कॅपॅसिटी, मॅक्सिमम कॅपॅसिटी इत्यादी. बरोबर आहे. आणि तुम्हाला इथे असं अप्रूव्हल पण दिलेलं आहे, हे गेल्या वर्षाचं आहे. पण तुम्हाला अजून एक नवीन क्लासरूम जर ॲड करायची असेल तर आपण याला ॲड करू शकतो. आणि अजून 10ची कॅपॅसिटी दाखवायची असेल तर, आणि आपल्याला जर अशीच ठेवायची असेल की हे बरोबर आहे किंवा मागच्या वर्षी पण आमच्याकडे 1+10 10ची कॅपॅसिटी होती क्लासरूममध्ये, तर मला हे असंच ठेवायचं आहे. कारण सर्वसाधारण आपली मागच्या वर्षीची जर पोझिशन बदलत नसेल, तेच असेल, तेच सेंटर आणि तीच लॅब असेल, तर आपण व्ह्यू करून कन्फर्म करू शकतो. डिलीट करण्याची इथे आत्ता तरी सोय नाही. तर आपण व्ह्यू आणि कन्फर्मवर क्लिक करूया. आणि व्ह्यू कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर त्या अगोदर मला सांगायचं आहे की मी व्ह्यू आणि कन्फर्मवर क्लिक न करता मी ॲड क्लासरूमवर क्लिक करतो आहे. व्ह्यू कन्फर्मवर क्लिक करून काय होतं हे आपण नंतर बघूया. मला जर क्लासरूम ॲड करायची असेल, जर नवीन सेंटर्स असतील तर निश्चित ते क्लासरूम ॲडकडे जातील. तर क्लासरूम ॲड करत असताना आपण हे बघा या ठिकाणी अशी संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याच्या अगोदर मी व्ह्यू कन्फर्मवर क्लिक करतो. सॉरी, मी थोडा पुढे चाललो गेला, व्हेरी सॉरी. हां, तर आपण ॲड क्लासरूम जर केलं ना तर आपल्याला ही माहिती मिळेल की क्लासरूमचं नाव लिहायचं, इथे लेंग्थ लिहायची, म्हणजे फीटमध्ये आपली क्लासरूमची साईज आहे थोडक्यात, विड्थ, आणि हाईट लिहिणार. तर तो एरिया स्क्वेअर फीटचा आपोआप कॅल्क्युलेट होणार. त्यानंतर किती विद्यार्थ्यांची बसायची व्यवस्था आपण त्या लॅबमध्ये केलेली आहे. आपण 10 आणि 20 विद्यार्थी बसू शकतो. 10 विद्यार्थ्यांची 2 लॅब पण आपल्याला दाखवता येतील आणि 20 विद्यार्थ्यांची एक पूर्ण लॅब दाखवता येईल. कारण आपल्याला माहीत असेल की आपलं जे काही 2 महिन्याचा कोर्स आहे त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना 2 तास देणार आहे. त्या 2 तासमध्ये विद्यार्थी 1 तास जे आहे ते 1 तास ते क्लासरूम सेशन अटेंड करणार आहे. तर 10 विद्यार्थ्यांची जर बॅच असेल तर आपल्याकडे क्लासरूममध्ये 10 विद्यार्थी बसायला हवेत तेवढे. तर म्हणून इथे 10, आणि आपली जर मोठी रूम असेल तर आपण 20 लिहू शकतो, किंवा 10-10च्या 2 रूम असतील तर आपण ॲड क्लासरूमला जाऊन आपण 10-10च्या 2 क्लासरूम 1, कॉम्प्युटर लॅब 1, कॉम्प्युटर क्लासरूम 1 आणि कॉम्प्युटर क्लासरूम 2 असं टाकू शकतो. मॅक्सिमम कॅपॅसिटी नंतर आपल्याकडे अवेलेबल काय व्हाईट बोर्ड, प्रोजेक्टर, एअर कंडिशनर आणि फॅन, आणि त्यानंतर मग इथे फाईल निवडायची असते की तुम्ही, म्हणजे क्लासरूमच्या फाईलच्या या इमेजेस आहे. तर 3 इमेजेस आपण मॅक्सिमम इथे टाकू शकतो. 200 किलोबाईट्स एवढी साईज ही पण ध्यानात ठेवायची आहे. आणि सर्व झाल्यानंतर आपण सेव्ह करतो. पण मी या ठिकाणी क्लिक करून ॲड केलेलं आहे. आणि ॲड केल्यानंतर या ठिकाणी मला अगोदरची तर रूम आहेच, पण मी ॲड करून आपल्याला दाखवलं की इथे फोटो आपले हे अगोदरचे आलेले आहेत. हे अगोदरचे फोटो आहे, हे काही नवीन फोटो नाही आहे.
तर आपण इथे कन्फर्म करून क्लिक करून पुढे जाऊ शकतो आणि व्ह्यू कन्फर्म करूनसुद्धा आपल्याला ते पाहून त्याच्यामध्ये एडिटिंग पण करता येईल. आपल्याला जर काही चेंजेस करायचे असतील, बघा मी क्लिक केल्यानंतर काय आलं, क्लासरूम डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह. म्हणजे आपण जे काय एक्झिस्टिंग क्लासरूम आहे त्याच्यामध्ये जे काही चेंजेस केले ते चेंजेस त्याने सेव्ह केलेले आहे. आणि मग आता तो पेंडिंग दाखवेल आपल्याला. आणि व्ह्यू कन्फर्म आता पण डिलीट आहे. आता आपण डिलीट करून पूर्ण रूमची साईज किंवा रूमचा जे काही डिटेल्स आहे ते डिलीट करून पुन्हा आपण नवीन ॲड क्लासरूमवर जाऊन त्या क्लासरूमची माहिती भरू शकतो. सरते शेवटी आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूस करायचं आहे. ज्यावेळेला मी हे संपूर्ण कन्फर्म झालेलं आहे तर सेव्ह करतो आहे. तर वन्स कन्फर्म यू विल नॉट बी एबल टू चेंज दिस डिटेल. जर तुम्ही कन्फर्म करत असाल तर तुम्हाला नंतर चेंज करता येणार नाही असं अलर्ट आहे. तर मी ओके क्लिक केल्यानंतर त्याने ते सेव्ह केलेलं आहे आणि पुढच्या स्टेपसाठी आपल्याला तो घेऊन गेलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण सेंटर क्लासरूम डिटेल्स लिहू शकतो. पुढच्या स्टेपवर जर ताबडतोब जायचं असेल आणि आपलं लॅबबद्दलची माहिती जर ऑलरेडी आपल्याकडे प्रिपेअर असेल तर आपण परस्पर जाऊ शकतो. जर आपल्याकडे तसं नसेल तर आपण याला क्लोज करून पुन्हा आपण लॉग इन करून सोलरला लॉग इन केल्यानंतर आपल्याला हा असा लिंक आलेली दिसेल. बघा ही लिंक झालेली आहे आणि नवीन लिंक आली, डिक्लेअर सेंटर कम्प्युटर लॅब डिटेल्स. हे सेंटर क्लासरूम डिटेल्स होती. आपण कम्प्युटर लॅबवर क्लिक करत आहे. याच्यामध्ये नेम ऑफ द लॅब, कम्प्युटर नेम ऑफ द लॅब. त्यानंतर इथे पण तसंच आहे, लेंथ आहे. इथे नेम ऑफ द लॅब होते, तिथे क्लासरूम होतं. त्याच्या अगोदर आपल्याला कल्पना असेल की आपण जी लॅब आहे तीच ॲज अ क्लासरूम म्हणून पण दाखवू शकतो. तर त्याने प्रश्न विचारलेला आपल्याला या ठिकाणी. प्रश्न काय की आर यू युजिंग कम्प्युटर लॅब ॲज अ क्लासरूम. म्हणजे कम्प्युटर लॅब आणि क्लासरूम तुमची एकच आहे का. जर तुम्ही त्याला यस केलं तर मग तो तसं रेकॉर्ड करेल आणि नो जर केलं तर दुसरी लॅब म्हणून तुमची इथे तयार होईल. नेम ऑफ द लॅब लिहायची, लेंथ, टोटल एरिया आपोआप तो कॅल्क्युलेट करतो. टोटल इन्स्टॉल कम्प्युटर 10 कम्प्युटर आहे, 1+10 आहे. तर टोटल इन्स्टॉल कम्प्युटर्स आपल्याला लिहावे लागतील. त्यानंतर मॅक्सिमम कम्प्युटर कॅपॅसिटी तुमची किती आहे, कम्प्युटरची त्या लॅबमध्ये किती टोटल कम्प्युटर आपण त्या ठिकाणी हे लावू शकतो, रचना करू शकतो किंवा व्यवस्था करू शकतो. त्यानंतर फॅन, एअर कंडिशन, प्रोजेक्टरची. या ठिकाणी त्यांनी जसं गेल्या वेळेस आपण बघितलं की क्लासरूमचे सुद्धा फाईल्स मागितल्या होत्या तर आपण त्या लोड करायच्या. तसं ह्या पण फाईल्सचं मागतो. तर आपण क्लिक जर केलं तर प्रत्येक लॅबची फाईल आपल्याला, प्रत्येक लॅबची फाईल म्हणण्यापेक्षा जी लॅब आपण वरती नमूद करतो आहे त्याच्या 3 आपल्याला फाईल या ठिकाणी देता येतील. इथे सांगितलेलं आहे की तुम्ही फाईल चूज करा. त्यामुळे अगोदर तुम्ही त्या लॅबचे फोटो काढून ठेवायचे असं आपल्याला सांगणं आहे. मी अगोदर फोटो काढून ठेवलेले होते आणि नंतर एक चूज फाईलला क्लिक करून एक फोटो निवडला होता. तर बघा मी पहिले इथे भरलेलं आहे, ही सगळी माहिती भरलेली दिसते आपल्यासमोर. आणि त्यानंतर मग मी एक फाईलला क्लिक करेल आणि त्या एक फाईल मी क्लिक केल्यानंतर त्या एक फाईल क्लिक केल्या आणि ह्या ठिकाणी बघा त्या फाईल्स आल्यात. चूज फाईल केल्यानंतर ही लॅब आली, चूज फाईल केल्यानंतर लॅब आली आणि शेवटी तो आपल्याला विचारतो की आता तुम्हाला हे सेव्ह करायचं का. जर आपण सेव्ह केलं, हे पहिल्यांदा सेव्ह करायचं. आपण सेव्ह केल्यानंतर पहिलेची कॉम्प्युटर लॅब आपली दिसते आहे ॲप्रूव्ड झालेली ती लॅब पण, आणि आता नव्याने ती लॅब इथे टाकलेली पूर्वी आणि आता. आणि हे पेंडिंग आहे का, कारण हे आत्ताचं करंट रेकॉर्ड आहे. त्यामुळे याला तुम्ही इथे आता काही दिसणार नाही, पण मात्र खाली तुम्हाला ॲड केलेली लॅब आणि अगोदरची लॅब अशा दोघेही लॅब दिसतील. आपण सेव्ह अँड कंटिन्युअसवर क्लिक करायचं. अगोदरची लॅब जर आपल्याला काढून टाकायची असेल तर आपण डिलीटवर करून ती काढून पण टाकू शकतो. बघा मी ती रेकॉर्ड डिलीटेड, कारण एकच लॅब आहे माझ्याकडे म्हणून अगोदरचं जे काही होतं त्याच्यामध्ये मला चेंजेस करायचे होते, एडिटिंग करण्यासाठी पण सोय होती आणि म्हणून मी ते डिलीट करून टाकलं. आणि आता ही लॅब जी आहे नवीन तिला मी सेव्ह करणार. पहिले ओके केलं आणि ओके केल्यानंतर बघा इथून निघून गेली ती लॅब. आणि आता ही आताची नवीन जी आपण आता इतक्यात फाईल्स आपण टाकल्यात आणि त्याचं संपूर्ण डेटा भरला.
मी ते सेव्ह अँड कंटिन्युअसवर क्लिक करतो आहे. सेव्ह आणि कंटिन्युअसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेपवर तो घेऊन जातो की तुमचे लॅब डिटेल्स झालेले आहेत आणि आपण अशा पद्धतीने पुढच्या स्टेपवर जाऊ शकतो. पुढची स्टेप आहे प्रिमाइसेस डिटेल्स ऑफ बेसिक ॲम्युनिटीज. तर बघूया, इथे क्लिक करतो आहे. याच्यामध्ये आपला काउन्सिलिंग एरिया, पार्किंगची फॅसिलिटी फॉर कस्टमर, टॉयलेट वॉशरूम फॅसिलिटी फॉर स्टाफ अँड मेंबर्स अँड कस्टमर्स आणि अदर फॅसिलिटीज अवेलेबल आहे की नाही. आणि हा आपला तो मागच्या वर्षी काढलेला कुठलाही ॲटोकॅडच्या याच्यातून डिझाईन केलेला किंवा ड्रॉईंग केलेला नकाशा. तर इथे ऑलरेडी अगोदरचं सगळी माहिती असल्यामुळे आपण इथे नॉट अवेलेबल न करता, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही, म्हणजे मी माझ्या पद्धतीने करतो आहे की उदाहरण म्हणून सांगतो आहे की माझ्या इथला एरिया जो आहे तो तसाच्या तसाच आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये कुठेच चेंज करणार नाही. पण आपल्याला वाचून दाखवणं माझं कर्तव्य आहे की इथे तुम्हाला अवेलेबल असेल तर ठीक आहे, नॉट अवेलेबल असेल तर मग आपण काउन्सिलिंग एरिया आपला कॅन्सल होईल. पार्किंग अवेलेबल आहे तर मग 2 व्हीलर पार्किंग आहे का 4 व्हीलर पार्किंग आहे. 2 व्हीलर पार्किंग आहे तर किती 2 व्हीलर ची पार्किंगची सोय आहे आपल्याकडे. 4 व्हीलर असेल तर किती 4 व्हीलर पार्किंगची सोय आहे. मग ती प्रायव्हेट आहे का पब्लिक आहे. त्यानंतर टॉयलेट वॉशरूम अवेलेबल आहे का, मग अवेलेबल आहे. मग ते ओनरशिप, इफ यस ओनरशिप ऑफ द टॉयलेट प्रायव्हेट आहे का पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे. मग जेंट्स आणि लेडीजसाठी सेपरेट आहे का, हो सेपरेट आहे का, कॉमन आहे दोघांसाठी असं. त्यानंतर किचन अँड पॅन्ट्री, तर यस डिटेल्स त्याचे आपल्याला देता येतात. इथे मी मागच्या वेळेला दिलेले होते डिटेल्स, त्यामुळे इथे आलेले आहे. आपण त्याची काहीतरी लाईन या ठिकाणी आलेली. आपण नवीन असाल, नवीन सेंटर असेल तर आपल्याला मित्र सर्व लिहावं लागेल. एवढं खरोखर सोपं नाही आहे. मागच्या वर्षाचा डेटा असल्यामुळे मी आपल्याला वाचून दाखवतो आहे, पण त्याच्यातला प्रकार नाही आहे. जे नवीन सेंटर त्यांना मात्र इथे लगेच डिटेल्समध्ये लिहावं लागेल की किचनबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला लिहायला लागेल, लायब्ररीबद्दलची माहिती आपल्याला लिहायला लागेल. असेल तर, नसेल तर सरळ नो करा. स्टाफ रूम आहे का, हो, आणि मग किती आहे तिथे स्टाफ रूम आणि त्याच्याबद्दलची या ठिकाणी अशी माहिती द्यायची आपण. त्याच्यानंतर हे माहिती दिल्यानंतर इथे आपल्याला एक सॅम्पल दिलेलं आहे की कशा पद्धतीने आपण एक ॲटोकॅडमध्ये ड्रॉईंग करायची आपल्या याची पूर्ण लॅबची. आणि जर आपलं मागच्या वर्षी आपण दिलेलं असेल तर इथे तर तुमचा ॲटोकॅडचा पूर्ण ग्राफ येईल, म्हणजे पूर्ण डिझायनिंग येईल. तरी देखील मी असं म्हणेल की तुम्हाला डिझाईन पुन्हा एक वेळ इथे निवडायला लागेल. कारण तुम्ही जर इथे जर सेव्ह करून टाकलं ना तर तो विचारतो आपल्याला की तुम्ही ती फ्लोअर प्लॅन दाखवलेला नाही आहे. तर कृपया एक्झिस्टिंग सेंटरला पण हे सांगणं आहे की तुम्ही फाईल चूज करा. जरी इथे दिसत असेल तरी ती आपण मागच्या वर्षी जी काही फाईल आपण घेतली होती ती, आणि नवीन सेंटरसाठी आपल्याला नवीन ड्रॉईंग तयार करून ती फाईल इथे सिलेक्ट करावी लागेल. मी या ठिकाणी सिलेक्ट केली बघा, विथ मेजरमेंट ही फाईल आलेली आहे आणि त्यानंतर मी सेव्ह करतो आहे. तो विचारतो आहे की एक वेळा कन्फर्म केल्यानंतर आपल्याला चेंज करता येणार नाही, आपलं कन्फर्म आहोत का, हो आहे. आणि अशा पद्धतीने आपण ह्या स्टेपपर्यंत गेलेलो आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ समजलाच असेल. जर समजला नसेल तर कृपया तुम्ही RLC LLC यांच्याशी संपर्क साधून तुमच्या काय डिफिकल्टीज आहेत ते त्यांना विचारू शकतात. निश्चितच ते तुम्हाला गायडन्स करतील. आणि तुम्ही त्यासोबत जर तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला पण विचारू शकतात. माझा नंबर 9890068468 आहे. तुम्ही डायरेक्ट फोन करू शकतात. आपल्या काही डिफिकल्टी असेल तर आम्ही सर्वजण LLC RLC आणि आम्ही सर्व टीम आपल्यासाठी सदैव तयार आहे. काही डिफिकल्टी असाल इथे नेमकी नवीन सेंटरला उद्भवू शकते, जुन्या सेंटरच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स नाही आहे. तर असं असेल तर कृपया आपण कॉन्टॅक्ट कराल. धन्यवाद. थँक्यू. नाईस टू मीट यू.